Hello students, today we are starting the lecture number 14 of rotational dynamics. In that lecture we have to study the theorem of parallel axis and perpendicular axis. तर आज आपल्याला पॅरलल ऍक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम बघायचा. तर सर्वप्रथम आपण पॅरलल ऍक्सिस थेरम बघू. तर ते ऍक्सिसचं स्टेटमेंट इथं लिहिलेलं आहे आणि ते समजण्याच्या अगोदर आपण इथली जी फिगर काढलेली आहे त्यावर बोलू आणि त्यानंतर स्टेटमेंटकडे जाऊ. तर ही जी फिगर काढलेली आहे आणि सगळ्यात अगोदर आतापर्यंत आपण जे मोमेंट ऑफ इनर्शिया काढलाय अबाउट एनी पॉइंट, काय होतं फॉर्म्युला. समजा आपण तीन फॉर्म्युले काढले होते. एक ऍक्सिस आहे आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या पॉइंटचं काढायचं असेल तर आपल्याला एक फॉर्म्युला माहित होता. एक म्हणजे तीन फॉर्म्युले माहिती आपल्याला. जर फक्त पॉइंटचं काढायचं असेल तर एम आर स्क्वेअर, जर डिस्क्रीट पार्टिकल्स असतील तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आपला होता समेशन ऑफ एम आय आर आय स्क्वेअर आय फ्रॉम 1 टू एन. आणि तिसरा फॉर्म्युला होता इंटिग्रेशन वाला. जर बॉडी कंटिन्युअस असेल तर त्याचा फॉर्म्युला होता डीएम स्क्वेअर. आता यामध्ये म्हणजे आर स्क्वेअर डीएम जे आहे, आता याच्यामध्ये आपल्याला ही जी बॉडी आहे ती प्लेन लॅमिना आहे म्हणजे ती कंटिन्युअस बॉडी आहे. तर यामध्ये जे मोमेंट ऑफ इनर्शिया घेणार त्यासाठी आपण इंटिग्रेशन वाला फॉर्म्युला यूज करणार. तर तो फॉर्म्युला आपण आर स्क्वेअर डीएम म्हणू शकतो किंवा डीएम आर स्क्वेअर, दोन्ही पण एकच आहे. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, हे जे आपण बघितलं होतं ते आपल्याला ते ऍक्सिस कसं होतं, पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. या केस मध्ये आपण कसं बघितलं होतं, पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. आणि त्यावरून आपण त्याचा डिस्टन्स काढायचा आणि फॉर्म्युला काढायचा. आता सध्याला आपल्याला जे बघायचंय ते ऍक्सिस सेंटर ऑफ मास मधून पास होणार नाही. तर त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया कसं काढायचं तर ते आपण बघणार आहोत. तर त्यासाठी आपण काय केलं का एक ऍक्सिस घेतला, जे इथं आपण एक ऍक्सिस घेतलेला आहे. ते ऍक्सिस कोणत्या पण पॉइंटवर आपण काढले, त्याला काही कंडिशन नाहीये. ते आपण एक ऍक्सिस काढले आणि आपल्याला याचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं. तर ते याचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी आपण काय करणार आहोत का याचं स्टेटमेंट असं आहे का हे मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी आपल्याला सम करावी लागणार. कोणाची सम करावी लागणार का एक मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचंय आणि दुसरं आहे प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. तर आता नेमकं काय आहे तर हे दोन ऍक्सिस आहे. आता पहिलं ते हे ऍक्सिसच्या अबाउट आपल्याला काढायचं. तर आपण एक असा ऍक्सिस ड्रॉ केला का जे कसं आहे का जे आपल्या अगोदर आपल्याला जे ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं त्याला तो पॅरलल आहे आणि तो पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. परत एकदा ऐका, काय केलं आपल्याला कोणत्याही ऍक्सिसच्या अबाउट जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर सगळ्यात अगोदर आपण काय करणार का त्याला पॅरलल असणाऱ्या ऍक्सिस काढणार. तो असा ऍक्सिस आहे जो सेंटर ऑफ मास मधून पास होतो. म्हणजे आपण काय असं काढून याला याच्यासाठी हे एक ऍक्सिस आहे पण तो सेंटर ऑफ मास मधून पास होत नाही, त्यामुळे आपण हा ऍक्सिस कन्सिडर करणार नाही. आपल्याला असा ऍक्सिस कन्सिडर करावा लागेल जो सेंटर ऑफ मास मधून जातो. आता जर आपल्याला आपण एक कोणतरी लॅमिना घेतलाय आणि यामध्ये मला जर ह्या ऍक्सिसच्या अबाउट काय करायचंय मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं. तर ह्या ऍक्सिसच्या अबाउट जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं असेल तर मला कसं करावं लागणार, मला मोमेंट ऑफ इनर्शिया काढावं लागणार कोणाचं का याला पॅरलल असणाऱ्या ऍक्सिसचं, याला पॅरलल असणारे ऍक्सिस आणि ती कशी पाहिजे पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. तर हे आपल्याला समजलं असणार. तर काय केलंय आपण काय एक प्लेन लॅमिना आहे, एक ऍक्सिस आहे ज्याच्या अबाउट आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आणि एक ऍक्सिस अशी घेतली या ऍक्सिसला ती पॅरलल आहे आणि पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. तर आता आपण स्टेटमेंट कडे बघू काय आहे. आणि दोघांमधला डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स आहे h. किती डिस्टन्स आहे h. आणि ही जी बॉडी आहे त्याचं मास आहे m. बॉडीचं मास कॅपिटल M. ठीक आहे. तर आता बघू द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट एनी ऍक्सिस ब्रॅकेट मध्ये I0 म्हणजे काय का हे I0 I O आहे, हे O पॉइंट आहे त्याच्या अबाउट काढायचे. तर त्यामुळं
हे ओ मधून पास होते ऍक्सिस, तर इथं आपल्याला याचं मोमेंट ऑफ इनर्शिया आपण घेतलं आय सफिक्स ओ, तर याचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं. तर आपण बघितलं इज म्हणजे काय लिहिणार आपण, वाटलं तर इथं लिहू शकतो आपण. काय करायचं आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पासिंग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन ऍक्सिस, कोणतं, एम ओ पी, त्याला नाव दिलं आय सफिक्स ओ. काय आहे, इज द सम ऑफ, सम म्हणजे काय, प्लस येणार, कोणाची सम, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस passing to given axis, parallel to given axis and passing through the center of mass. म्हणजे कोणते ऍक्सिस, का असे ऍक्सिस जे सेंटर ऑफ मास मधून पास होते आणि पॅरलल आहे MOP ला, तर ते आपण अगोदरच सांगितलं, त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काय घेतलं, आय सी. सी का, इथलं पॉइंट सी आहे, त्यामुळे आपण त्याला आय सफिक्स सी दिला. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ axis parallel to given axis and passing through the center of mass. अजून काय, सम म्हटल्यावर दोन गोष्टी आहे ना, तर पहिलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया घेतलंय. आता दुसरं काय, अँड प्रोडक्ट ऑफ, प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन असणार, कोणाचं मल्टिप्लिकेशन, मास ऑफ द ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टचं मास आपल्याला माहित आहे काय आहे, कॅपिटल एम, अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस. तर डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस, तर ऍक्सिस मधलं डिस्टन्स याच आहे, पण त्याचं कसं, स्क्वेअर. तर हे आपण काय झालं, तर आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऍक्सिस पॅरलल टू गिवन ऍक्सिस अँड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास प्लस प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ऑब्जेक्ट अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. तर हे झालं. तर या ठिकाणी प्लसच्या ऐवजी आपण सम हे वर्ड यूज करणार आणि हे आपलं स्टेटमेंट झालं. तर आता याचं हे फॉर्म्युला आपल्याला डिराइव्ह करायचं. तर त्यासाठी बघा, आपण त्यासाठी आता एक पॉइंट घेऊ. या ठिकाणी मी एक पॉइंट घेतलं, त्याला नाव देतो डी, आणि ते डी पॉइंट पासून आपण हे ऍक्सिस पहिलं ओ मधून पास होणारे जे ऍक्सिस आहे त्याला जॉईन केलं. आता त्यानंतर आपण ओसी जॉईन केलं, नंतर सीडी जॉईन केलं. आता काय करू, आपण ओसी ला एक्सटेंड करू आणि डी पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करू आणि त्याला नाव देऊ घ्या. आता हे फिगर क्लिअर झाली. आता यामध्ये आपल्याला या ठिकाणी दोन ट्रायंगल दिसतात बघा. आता यामध्ये मी सांगतो, एक ट्रायंगल आहे इन ट्रायंगल, कोणतं, हे छोटंवाला ट्रायंगल घेऊ. काय भेटतंय आपल्याला, छोटं ट्रायंगल CND बाय पायथागोरस थेरम, कारण 90 डिग्री असल्यामुळे काय लिहू शकतो आपण डायरेक्ट, हायपोस्क्वेअर. तर हायपो किती आहे, हायपोटेन्यूस, CD स्क्वेअर इज इक्वल टू CN स्क्वेअर प्लस DN स्क्वेअर. आता हे झालं आपलं पहिलं. याला इक्वेशन नंबर 1 देऊ. आता या ठिकाणी हे पहिलं इक्वेशन झालं. आता दुसरं हे ट्रायंगलचं झालं पहिलं. आता आपण ट्रायंगल कोणतं घेणार, मोठं वालं, OND. नाव इन ट्रायंगल OND बाय पायथागोरस थेरम काय येईल, सेम हायपोस्क्वेअर. तर हायपो कोणतं आहे, 90 च्या अपोजिट हायपो असते हे आपल्याला माहित आहे. तर OD स्क्वेअर इज इक्वल टू ON स्क्वेअर, इथून इथपर्यंत ON स्क्वेअर प्लस ND स्क्वेअर किंवा DN स्क्वेअर येतच. आता यामध्ये ON जे आहे, ON याला मी OC प्लस CN लिहू शकतो का, लिहू शकतो. तर मी इथं लिहितो OC प्लस CN. बघून घ्या, OC प्लस CN म्हणजे ON. तर तिथं लिहिलं, स्क्वेअर केलं प्लस ND स्क्वेअर. आता मला हे सांगा, A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला माहित आहे, हा माहित आहे. तर मग काय लिहिणार, A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर.
तर ए स्क्वेअर म्हणजे काय झालं ओसी स्क्वेअर याचं स्क्वेअर प्लस 2ab 2oc आणि द cn प्लस बी स्क्वेअर म्हणजे cn स्क्वेअर आणि नंतर हे nd स्क्वेअर जसं होतं तसं. आता यामध्ये आपल्याकडं cn स्क्वेअर प्लस dn स्क्वेअर cn स्क्वेअर प्लस dn स्क्वेअर. आता हे nd घ्या किंवा dn घ्या एकच आहे. तर cn स्क्वेअर प्लस nd स्क्वेअर किंवा dn स्क्वेअर एकच आहे. याच्या जागेवर cn स्क्वेअर प्लस dn स्क्वेअर किंवा nd स्क्वेअर याच्या जागेवर आपण cd स्क्वेअर टाकू शकतो. तर आपण इथं डायरेक्ट लिहिणार काय लिहिणार oc स्क्वेअर प्लस 2oc cn आणि प्लस ह्या दोघांच्या ऐवजी आपण cd स्क्वेअर टाकू शकतो. आणि हे कुठून आणलं तर आपण याला म्हणू शकतो फ्रॉम इक्वेशन 1. आता आपल्याकडे काय झाले OD स्क्वेअर इज इक्वल टू OC स्क्वेअर प्लस 2OC CL प्लस CD स्क्वेअर. आता आपल्याला एक गोष्ट माहित आहे काय माहित आहे का आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला माहित आहे काय आहे मास इनटू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. तर आता आपल्याला माहित या ठिकाणी आपल्याला मास पाहिजे हे तर डिस्टन्स दिसतंय तर आपण या इथं काय करू तर मल्टिप्लाय करू कशाने dm दोन्ही साइडला. तर काय करणार आता मल्टिप्लाय बोथ साइड बाय dm. तर काय भेटेल आपल्याला OD स्क्वेअर OD स्क्वेअर dm इज इक्वल टू OC स्क्वेअर प्लस 2OC CN प्लस CD स्क्वेअर आणि इंटू dm. आता याने प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल मल्टिप्लाय करून घेऊ OC स्क्वेअर dm प्लस 2OC CN dm प्लस CD स्क्वेअर dm हे आहे OD स्क्वेअर dm. आता आपल्याला काय करायचं याचं इंटिग्रेशन घ्यायचं. आता आपल्याकडे जागा नाहीये तर त्यामुळे आपण हे स्टेटमेंट रफ करू. काय भेटेल आता या ठिकाणी बघा इंटिग्रेशन घ्यायचंय तर इंटिग्रेशन ऑफ OD स्क्वेअर dm इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ OC स्क्वेअर dm प्लस इंटिग्रेशन ऑफ. आता आपण काय करू कॉमन मध्ये एक इंटिग्रेशन घेऊ नंतर सेपरेट घेऊ प्लस 2OC CN इंटू dm प्लस CD स्क्वेअर dm. आता इंटिग्रेशन सेपरेट घेऊ तर इंटिग्रेशन ऑफ OC स्क्वेअर dm प्लस 2 बाहेर काढू कारण कॉन्स्टंट आहे OC CN dm प्लस इंटिग्रेशन ऑफ CD स्क्वेअर dm. आता या ठिकाणी बघा जर आपल्याला OC माहित असेल पुढे आहे OC O पासून C पर्यंत OC स्क्वेअर dm या ठिकाणी OC स्क्वेअर dm नंतर 2OC CN dm आणि CD स्क्वेअर dm. कोणत्या व्हॅल्यू माहिती आपल्याला OC ची व्हॅल्यू माहिती याच टाकून देऊ आपण. OC च्या जागेवर काय टाकणार h स्क्वेअर dm OC काय आहे h स्क्वेअर dm प्लस 2 OC काय आहे h आहे CN dm प्लस CD माहित नाही तर CD जसं आहे तसंच लिहिणार CD स्क्वेअर dm. आता या ठिकाणी आपल्याला भेटले हे जसं आहे तसंच कंटिन्यू खाली येणार OD स्क्वेअर या ठिकाणी OD स्क्वेअर dm. तर OD स्क्वेअर dm जसं आहे तसं h हे कॉन्स्टंट आहे डिस्टन्स त्यामुळे इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ शकतो. हे झालं dm प्लस 2 h आहे बाहेर घेऊ शकतो 2h इंटिग्रेशन ऑफ CN dm प्लस CD स्क्वेअर dm. आता आपण थोडं या ठिकाणी लक्ष दिलं बघा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचंय अबाउट D पॉइंट. तर आपण ह्या ऍक्सिस पासून काढलं ह्या ऍक्सिस पासून याचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढलं तर याचं मास आहे dm आणि याचं इथून इथपर्यंत डिस्टन्स आहे OD.
तर या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय सफिक्स ओ हे काय लिहिता येईल तुम्हाला ओडी स्क्वेअर इंटू डी हे एका पार्टिकलचे पूर्ण बॉडीचं काढायचं असेल याच्या अबाउट तर काय म्हणणार आपण का इंटिग्रेशन ऑफ ओडी स्क्वेअर इंटू डीएम डीएम मास आहे तर इथं बघा ओडी स्क्वेअर इंटू डीएम तर हे म्हणजेच आपण याला आय सफिक्स ओ लिहू शकतो काय आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट काय म्हणणार अबाउट पॉइंट ऍट पॉइंट डी फ्रॉम ऍक्सिस एम ओ पी आता नंतर दुसरं बघा एच स्क्वेअर ऍज इट इज जसं आहे तसं मला सांगा डीएम काय आहे ह्या पॉइंटचं मास आहे असं सगळ्यांचं मास मिळून इंटिग्रेशन म्हणजे सगळ्यांचं ऍडिशन करणार आपण या ठिकाणी तर काय होईल सगळे मिळून हे कंटिन्युअस आहे सगळे मिळून यांचं मास म्हणजे काय होईल सगळ्या पार्टिकल्स मिळून बॉडी बनणार बॉडीचं मास काय आहे कॅपिटल एम आहे तर या ठिकाणी मी डायरेक्ट एम लिहितो इंटिग्रेशन ऑफ डीएम इंटू एम आता या ठिकाणी 2h आता हे फार महत्वाचं आहे इंटिग्रेशन ऑफ सीएन इंटू डीएम डीएम मास डीएम काय आहे मास सीएन काय आहे डिस्टन्स तर मास इंटू डिस्टन्स म्हणजे काय मोमेंट ऑफ मास जसं फोर्स इंटू डिस्टन्स मोमेंट ऑफ काय फोर्स म्हणतो आपण त्याला टॉर्क म्हणतो तसं इथं सीएन म्हणजे डिस्टन्स इंटू मास किंवा मास इंटू डिस्टन्स हे झालं मोमेंट ऑफ मास आणि हे कुठं आहे अबाउट पॉइंट सी अबाउट पॉइंट सी म्हणजे काय सेंटर ऑफ मास तर आपल्याला माहित आहे हे इंटिग्रेशन म्हणजे सम झाली सगळ्यांची तर सगळ्यांचं मिळून सगळ्यांचं कंबाईन मोमेंट काय असणार मोमेंटची सम काय असते 0 असते त्यामुळं कारण याचं हे बघा हे इंटिग्रेशन काय इंडिकेट करतं टोटल तर टोटल मोमेंट अबाउट सेंटर ऑफ मास इज इक्वल टू 0 तर या ठिकाणी आपण इंटू 0 डायरेक्ट लिहिणार फार महत्वाचं आहे लक्षात ठेवा काय म्हणतो आपण का मोमेंट ऑफ मास अबाउट सेंटर ऑफ मास इज इक्वल टू 0 आता या ठिकाणी प्लस आता सीडी स्क्वेअर इंटू डीएम सीडी स्क्वेअर डीएम मास सीडी कुठं आहे सीडी म्हणजे हे डिस्टन्स तर हे डिस्टन्स कुठून आहे ह्या ऍक्सिस पासून आहे तर डी च मोमेंट ऑफ इनर्शिया फ्रॉम ऍक्सिस ए सी बी काय येईल तर हे होईल आयसी तर या ठिकाणी मी डायरेक्ट आयसी आता बघा काय होईल तर याचे स्क्वेअर या प्लस आता 0 नी कशाला मल्टिप्लाय केलं तर 0 होईल आणि हे आहे आयसी हे झालं आयओ तर आपल्याला काय पाहिजे होतं तर आय सफिक्स ओ इज इक्वल टू आयसी प्लस एम इंटू एच स्क्वेअर बघा फक्त थोडं लिहिण्याची सिस्टीम चेंज केली आयसी पहिलं लिहिलं नंतर एम पहिलं लिहिलं नंतर एच स्क्वेअर लिहिलं मिनिंग तर तेच राहणार आणि हे झालं आपलं फायनल जे रिक्वायर्ड होतं आपल्याला पॅरलल ऍक्सिस थेरम तर याच्यावरून काय स्टेटमेंट होतं याचं the moment of inertia about any axis is sum of moment of inertia of axis parallel to given axis and passing through the center of mass and product of mass of object and square of distance between them हे झालं आपलं प्रूफ It is the proof of parallel axis theorem. आता theorem of perpendicular axis बघू त्याचं स्टेटमेंट या ठिकाणी लिहिलेलं आहे तर स्टेटमेंट काय आहे the moment of inertia of laminar object म्हणजे काय एक कोणतरी ऑब्जेक्ट आहे जसं लीफ आहे तर त्यामध्ये काय असणार त्याची थिकनेस एकदम कमी असणार तर लॅमिनार ऑब्जेक्ट moment of inertia of an laminar object of an axis about an axis z perpendicular to its plane म्हणजे काय moment of inertia आपल्याला काढायचं कोणाचं काढायचं perpendicular to laminar तर perpendicular to आपण सपोज केलं z ऍक्सिस आहे कंपल्सरी नाही का zच पाहिजे x बी घेऊ शकतो y बी घेऊ शकतो पण या ठिकाणी आपण z ऍक्सिस घेतला perpendicular to plane is sum of its moment of inertia about two mutually perpendicular axes
या ठिकाणी एक्स आणि वाय दिलेले इन इट्स प्लेन ऑल 3 ऍक्सेस बीइंग कॉन्कर. आता आपण बघू काय आहे नेमकं. तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचं कोणाचं का ह्या लॅमिनाला परपेंडिक्युलर असणाऱ्या ऍक्सिसचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं. तर ते कसं असणार का ते आहे सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचं का जे दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस आहेत त्यांचं, पण हे दोन्ही ऍक्सिस कसे आहेत त्या प्लेन मध्ये आहेत. आता आपण नीट समजून घेऊ नेमकं काय आहे. तर आपण एक रेक्टँगल काढू. तर रेक्टँगल मध्ये आपण समजलंय का याला एक ऍक्सिस आहे, ही जी आहे समजा एक्स ऍक्सिस आहे आणि ही जी आहे वाय ऍक्सिस आहे. तर हे लॅमिना एक्स आणि वाय ऍक्सिस मध्ये आहे. तर आपल्याला जर याला थोडी थिकनेस वगैरे असणार तर याला एक ऍक्सिस असणार झेड आणि ते काय असणार आपल्याकडे बाहेर इकडून इकडे आलेलं दिसणार म्हणजे असं 3 ऍक्सिस असणार. 3 ऍक्सिस एकमेकाला काय असतात म्युच्युअली परपेंडिक्युलर. सगळ्यांमध्ये 90 डिग्री असतं, हे अँगल असतं हे आपल्याला माहित आहे. तर आता आपल्याला काय करायचं का हे प्लेन लॅमिना आहे समजा हे रेक्टँगल आहे आणि याचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं पण अबाउट परपेंडिक्युलर ऍक्सिस. म्हणजे याला अशी जी परपेंडिक्युलर असणार या ऍक्सिसचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आणि हे दोन काय आहे ते परपेंडिक्युलरच आहे ऍक्सिस पण कसे आहे ते प्लेन मध्ये आहे आणि हे प्लेनला काय आहे परपेंडिक्युलर आहे. क्लिअर आहे. तर मग आपण त्यासाठी एक फिगर काढलेली आहे. तर फिगर मध्ये आपण जे हॉरिझॉन्टल वालं जे वाय ऍक्सिस आहे आणि जे इकडे आपण इन्क्लाइन दाखवलं ऍक्च्युअल मध्ये ते इन्क्लाइन नसतं. तर ते आपण समजा एक ऍक्सिस असं घेतलंय दुसरं ऍक्सिस असं घेतलंय. तर आता तिसरं ऍक्सिस आपल्याला असं घ्यायचं बाहेर येणार. पण बाहेर येणारं जर आपण ऍक्सिस घेतलं तर बाहेर येणारा ऍक्सिस आपल्याला याच्यावर काढता येणार नाही. त्यामुळे आपण काय करतो एकाला असं काढलं. पण आता जर असं काढलंय तर याच्यामध्ये 180 अँगल होईल. तर त्यामुळे आपण असं न काढता हे आपण असं करतो आणि सगळ्यांमध्ये 90 हे अँगल आहे असं काढतो. क्लिअर. तर यासाठी आपण जे घेतो नॉर्मली आपण हॉरिझॉन्टलला एक्स ऍक्सिस घेतो आणि व्हर्टिकलला वाय घेतो आणि हे बाहेर जाण्याला झेड घेतो. तर कंपल्सरी नाहीये का आपण प्रत्येक वेळेस वाय हॉरिझॉन्टल असेल किंवा एक्स हॉरिझॉन्टल असेल असं काही कंडिशन नाहीये. फक्त ते एकमेकाला परपेंडिक्युलर असतात हे कंपल्सरी आहे. तर या ठिकाणी हॉरिझॉन्टल वाल्याला वाय घेतलेला आहे आणि जे इन्क्लाइन दाखवलेले ऍक्च्युअल मध्ये इन्क्लाइन नसून हे कसं आहे असं आहे आणि हे असं आहे आणि याच्यातून बाहेर जे आहे त्याला आपण व्हर्टिकल मध्ये दाखवलं झेड ऍक्सिस. तर हे जे लॅमिना आहे त्या लॅमिना कोणत्या प्लेन मध्ये आहे एक्स आणि वाय प्लेन मध्ये आहे आणि झेड ऍक्सिस त्याला परपेंडिक्युलर आहे. तर या झेड ऍक्सिसच्या अबाउट आपल्याला काय करायचंय मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं. तर आता आपण कसं करू शकतो तर हे त्यांचं स्टेटमेंट असं का परपेंडिक्युलर जे ऍक्सिस आहे याचं मोमेंट ऑफ इनर्शिया हे काय आहे सम आहे कोणाची ज्या प्लेन मध्ये ते लॅमिना आहे त्या दोघांच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ वाय प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एक्स. आता हे आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी म्हणजेच काय आपल्याला याचं स्टेटमेंट नुसार याचं प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला असं हे प्रूव्ह करायचं आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया परपेंडिक्युलर टू लॅमिना इज इक्वल टू द सम ऑफ mutually perpendicular axis. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस. म्हणजे एक्स आणि वाय पण हे दोन्ही पण काय आहे परपेंडिक्युलर आहे एकमेकाला. तर हे पण काय आहे मोमेंट ऑफ इनर्शियाची सम आहे जे म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे आणि जे ऍक्सिस आहे हे कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे काय ते एका पॉइंट मध्ये मीट होतात. आता यामध्ये आता आपल्याला हे प्रूव्ह करण्यासाठी मी एक या ठिकाणी या लॅमिनावर एक पॉइंट घेतला. आता लॅमिनावर पॉइंट घेतला तर या पॉइंटचं डिस्टन्स फ्रॉम वाय ऍक्सिस कसं दिसणार हे असं म्हणजे एक्सच्या डायरेक्शनने आहे. वाय ऍक्सिस पासून मी डिस्टन्स घेतलं त्याचं एक्स. आता फ्रॉम एक्स ऍक्सिस पासून त्याचं डिस्टन्स किती त्यासाठी मी असं घेतो आणि हे वाय ऍक्सिसला पॅरलल असतं वाय घेतो. आता राहिला प्रश्न का झेड ऍक्सिसच्या अबाउट हे आता झेड ऍक्सिस उभा आहे तर त्याचं डिस्टन्स असं घ्यावं लागेल पण आपल्याला ते दाखवू शकत नाही म्हणून तसं इन्क्लाइन दाखवलंय. तर हे झालं आपलं झेड ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स. तर आता मला हे सांगा याचं मला आता ह्या लॅमिनाचं म्हणजे ह्या पॉइंटचं नाव देऊ पी
तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट P, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ पॉइंट P फ्रॉम, आता कोणत्या 3 ऍक्सिस आहेत त्यापैकी एक ऍक्सिस घेऊ, फ्रॉम एक्स ऍक्सिस, फ्रॉम एक्स ऍक्सिस. तर एक्स ऍक्सिस पासून त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया त्यासाठी लागणार डिस्टन्स. याचं मास किती आहे, तर मास आहे dm घेतला आपण. मास काय घेतलं, dm. आपल्याला काय लागतं मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी, काय इंटिग्रेशनचं फॉर्म्युला आहे कंटिन्युअस बॉडी असल्यामुळे इंटिग्रेशन ऑफ, आता काय येईल यामध्ये dm म्हणजे मास इनटू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस. तर स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, तर इथं काय लिहू शकतो आपण, y स्क्वेअर dm, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स तर y स्क्वेअर आणि त्याचं मास dm. हे एक्स ऍक्सिस बद्दल झालं. सिमिलरली y ऍक्सिस बद्दल बोला, तर y ऍक्सिस बद्दल लिहायचं असेल तर y ऍक्सिस साठी y ऍक्सिस पासून इथपर्यंत डिस्टन्स किती, x, त्याचं स्क्वेअर, तर हे लिहिणार x स्क्वेअर आणि मास आहे dm. हे इथपर्यंत आपलं क्लिअर झालं. Ix Iy भेटला. आता मला हे सांगा z ऍक्सिस पासून त्याचं डिस्टन्स किती, तर आता हे डिस्टन्स आपल्याला काढायचं. यामध्ये हे 90 डिग्री आहे हे तर आपल्याला माहित पाहिजे. कसे, काय हे जे डिस्टन्स आहे परपेंडिक्युलर आहे तर या ठिकाणी 90 डिग्री. तर यामध्ये आपण असं लिहू शकतो इन ट्रायंगल OP, समजा इथं नाव दिलं m, तर OPM मध्ये बाय पायथागोरस थेरम आपल्याला माहित आहे OP स्क्वेअर is equal to PM square plus MO square. आता OP ला काय आपण Z ने डिनोट केलेले आहे Z स्क्वेअर आणि PM किती आहे आपल्याकडं, PM आहे x, तर x स्क्वेअर आणि MO हे डिस्टन्स म्हणजे याला पॅरलल, तर हे काय y आहे तर इथं y. तर आता Z स्क्वेअरचं आपलं झालं. आता आपण काय करणार, हे इतकं आपल्याकडे आहे तर याला नंबर 3 देणार, हे आपलं 1, हे झालं 2. आता काय करू ना, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट z ऍक्सिस, जसं अबाउट x ऍक्सिस आहे, अबाउट y ऍक्सिस आहे, तसं आपण या ठिकाणी अबाउट z ऍक्सिस काय लिहू शकतो, z स्क्वेअर dm. पण z ची व्हॅल्यू काय आहे ते आपल्याला माहित नाही, तर यावरून आपण काय घेऊ, नाव याला नंबर 4 देऊ आणि इथं काय लिहू, नाव फ्रॉम, आता इक्वेशन 3 and 4, फ्रॉम इक्वेशन 3 and 4 काय भेटते आपल्याला बघा, इंटिग्रेशन z स्क्वेअर, तर z च्या जागेवर काय टाकणार, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इनटू dm. आता सेपरेट करू, काय होईल सेपरेट, x स्क्वेअर dm याला मल्टिप्लाय केलं, इथं y स्क्वेअर dm, हे काय आहे iz, तर इथं iz x स्क्वेअर dm, पण x स्क्वेअर dm म्हणजे iy आणि y स्क्वेअर dm म्हणजे ix. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं आणि हे प्रूव्ह झालं. म्हणजे काय, iz मोमेंट ऑफ इनर्शिया about an axis which is perpendicular to lamina is equal to the sum of moment of inertia of two mutually perpendicular axes. तर जे परपेंडिक्युलर ऍक्सिस घेतले यामध्ये म्युच्युअली परपेंडिक्युलर x आणि y आहे आणि जे लॅमिनाला परपेंडिक्युलर आहे त्याला आपण z घेतलं. अशा प्रकारे आपण पॅरलल ऍक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम संपवले. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट टॉपिक बघू. थँक्यू.